वाचाल तर वाचालच्या सर्व प्रेक्षकांना गोपाळकालाच्या मनपूर्वक शुभेच्छा. चला मग जाऊया गोकुळात आणि अनुभवूयात कृष्णाचा गोपाळकाला. आमचा गोपतांडा नेहमीच्या आवडत्या डेरेदार कंदंबाखाली आला. हा वृक्ष पानागणित लटकणाऱ्या केशरी मधुसुगंधी गेंदेदार फुलांनी कसा लहडलेला होता. त्या फुलांच्या मादक वासानं आणि त्यावर घोंगावणाऱ्या मधमाशा भुंग्यांच्या गुंजवारानं आसमंत कसा गोंधळला होता. सर्वांनी आपापली शिदोरीची गठोडी अलगद बाहेर काढली. आपापली घोंगडी अंथरून त्यावर बसत सर्वांनी दादासह सुरेख मंडप धरलं. शेवटी माझी घोंगडी मधोमध अथरण्यात आली. त्यावर रानकेळींची व पळसाची मोठी पानं पसरून त्यावर शिदोरीचा गोपाळकाला श्रीधाम व भद्रसेन यांनी तयार केला. एकीकडे दशम्यांची चवळ, जवळजवळ चटणीचा मोठा गोळा, रान पलाडूंची कितीतरी कंद, दुसरीकडे दह्यात कालवलेल्या गुरगुट्या ओदनाचा ढीग, मातखट रंगाची मांडलेली दह्याची मंडलाकृती लोटकी, असा आमचा कोपभोग सिद्ध झाला. एव्हाना मी धूरवर कंदंबांच्या बुद्ध्याला सोबत आणलेल्या रंगीत विळूच्या पोकाने मान वाकडी करून कोयतीने तासून नवी घाटदार सुरेल मुरली तयार करत होते. पितांबरवर पसरलेली सालपटच झटकली होती. सूर्य आता अगदी थेट मस्तकावर आला होता. तसं इकडे नव्या मुरलीची सरावाची धून मी उठवायला आणि तिकडे माझ्या प्रिय गोप सवंगड्यांनी मला हात उभारून साधवायला एकच गाठ पडली. ते मंडल धरून हात उंचावून वेगवेगळ्या आवाजात ओरडत होते, कृष्णा, किसना, चल, गोपाळकाला तयार झाला, तुझा हात लावू आणि आम्ही खायला मोकळे. ही तर त्यांची सवयच होती. मी उष्टवल्याशिवाय ते गोपाळकाला कधीच आपला मानत नव्हते, त्याला अन्नच मानत नव्हते. तर असा हा साधा पण अगदी सुंदर असा श्रीकृष्णाचा गोपाळकाला.